नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत अगदी मौसूद असे मेथी पराठे। सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला छान फ्रेश अशा ताज्या हिरव्या पालेभाज्या मिळत असतात। तर आज आपण त्याच पालेभाज्यापासून म्हणजेच मेथीपासून पराठे कसे बनवायचे ते पाहणार आहोत आणि तेही अगदी 8 दिवसासाठी टिकणारे, त्याचबरोबर अगदी छान मौसूद असे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल अगदी छान त्याचा रोल जरी बनवला तरी तो छान असा मौसूद बनला गेलेला आहे। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केले। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मेथीची छान अशी कोवळी पाने जी असतात ती काढून घेतलेली आहेत। अजिबात त्याच्यामध्ये डेटाचा वापर करायचा नाही। पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पाणी निथळून घेतल्यानंतर आता आपल्याला छान अशी बारीक मेथी कट करून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान बारीक अशी मेथी आपण इथे कट करून घेतलेली आहे। आता आपण एक छोटंसं वाटण बनवूया। त्याच्यासाठी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आपल्याला हलकंसं ओबडधोबड आपल्याला हे वाटण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरला वाटण इथे आपण फिरवून घेतलेलं आहे। आता हे असंच बाजूला ठेवून एका परातीमध्ये इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। पीठ चाळून घेतलं। त्याच्यानंतर पाव वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे। बेसन ही इथे चाळूनच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 1 चमचा घालायचा आहे धनेपूड, अर्धा चमचा घालायचा आहे जिरेपूड, त्यानंतर अर्धा चमचा ओवा, 1 चमचा पांढरे तीळ आणि आपण जे ओबडधोबड वाटण तयार करून घेतलेलं ते घातलेलं आहे। त्यानंतर 1 कप इथे मी मेथी घेतलेली आहे, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। आता हे संपूर्ण साहित्य सुरुवातीला असंच कोरडंच मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये 1 मोठा चमचा दही घातलेला आहे। दही घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये थोडं पाणी घालत आपल्याला पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। अगदी जास्तही घट्ट नाही आणि जास्तही सैलसर नाही। आपण ज्या पद्धतीने चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीनेच, फक्त थोडंसं घट्टसर। तर इथे पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे। आता इथे मी तेलाच्या पिशवीमध्ये हा पिठाचा गोळा घालून घेतला आणि आता हे 10 मिनिटासाठी असंच बाजूला ठेवायचं आहे। तुम्ही इथे तेल लावून जरी असंच पिशवीमध्ये घालून किंवा त्याच्यावरती काहीतरी झाकण घालून बाजूला ठेवलात तरी चालेल। 10 मिनिटानंतर पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि आपल्याला जितके मोठे पराठे बनवायचे आहेत तितके आपण ह्याचे छोटे असे गोळे तयार करून ठेवूया, म्हणजे आपल्याला पराठे लाटायला सोपं पडतं। आता एक पिठाचा गोळा घेऊन त्याला थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे। छान असा गोलाकार लाटून आपण ज्या पद्धतीने घडीची चपाती बनवतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता अगदी हा गोलाकार असा पराठा बनला जात नाही, पण आपण नंतर एखाद्या प्लेटच्या सहाय्याने ह्याला आकार देणार आहोत। तर अगदी छान पातळ असे हे पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा पातळ पराठा इथे मी लाटून घेतलेला आहे आणि एका प्लेटच्या सहाय्याने त्याला छान असा आकार देऊन बाजूचा जो उरलेला पराठा आहे तो आपण काढून घेतलेला आहे, म्हणजे त्याला छान असा आकार मिळतो। अगदी छान पातळ असा हा इथे पराठा तयार झालेला आहे। सर्व पराठे आपण याच पद्धतीने लाटून घेणार आहोत, जेणेकरून आपण जेव्हा पराठे भाजतो त्यावेळेला आपल्याला ते पटपट भाजता येतात आणि अगोदरच पराठे बनवल्यामुळे गॅसचाही वापर आपला कमीत कमी होतो। तर पहा, या पद्धतीने पुन्हा एक इथे मी पराठा लाटून दाखवत आहे। सुरुवातीला पिठाचा गोळा घ्यायचा आहे, कोरड्या पिठामध्ये बुडवून तो थोडासा लाटून घ्यायचा। त्याच्यानंतर तूप किंवा तेल लावून आपण घडीची चपाती ज्या पद्धतीने लाटतो त्या पद्धतीने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी हा ओबडधोबड असा हा पराठा लाटला गेलेला आहे। आता इथे मी याच्यावरती एक प्लेट ठेवलेली आहे आणि ती थोडीशी प्रेस करून आपल्याला हे जे बाजूचं पराठ्याचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला छान असा गोलाकार तयार होईल। तर पहा, याच पद्धतीने इथे मी संपूर्ण जे पराठे आहेत ते बनवून घेतलेले आहेत। तर आता आपण हे भाजून घेऊया।
नेहमी आपण पराठे भाजतेवेळी छान आपला तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि गॅस मोठी ठेवूनच आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे। हलकासा पराठा एका बाजूने भाजल्यानंतर आपल्याला हा पराठा परतून घ्यायचा आहे। तर इथे दुसऱ्या बाजूने पराठा परतून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता हलकेसे बबल्स आलेले आहेत। आता आपण हा पुन्हा एकदा पराठा परतून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला तूप किंवा तेलाचा वापर करून दोन्ही बाजूने पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता सेम पद्धतीने आपण संपूर्ण जे पराठे आहेत ते भाजून घेतलेले आहेत आणि अगदी छान मऊसूत असे हे पराठे बनले गेलेले आहेत। अगदी 8 दिवस हे पराठे हमखास टिकतात, त्याचबरोबर अगदी मऊसूत राहतात। तरी सेम याच पद्धतीने इथे आपले संपूर्ण पराठे तयार झालेले आहेत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल अगदी ओठानेही खाता येईल इतका मऊसूत हा पराठा बनला गेलेला आहे। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला हे मेथी पराठे कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।